लातूर शहरातल्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे बऱ्याच संघटनेची नाराजगी व्यक्त होतीये। मात्र हे काम सध्याला प्रगतीपथावर असलेले चित्र सर्वांच्या निदर्शनास येते। येणाऱ्या काळामध्ये लवकरच गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लवकरच होण्याची चर्चा दिसून येते। लातूरच्या जिल्हा परिषद प्रांगणामधून प्रगतीपथावर असलेले परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। पाहूयात। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूरच्या जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये। याचं कारण आहे की आपण पाहिले की लातूरमध्ये जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला गोपीनाथरावजी मुंडे यांचा जो पुतळ्याचं अनावरण बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जे प्रलंबित आहे, ही आता आपल्याला कुठेतरी प्रगतीपथावर गेलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जो की आपल्या पाठीमागे जे आपण पाहतोय जो गोपीनाथराव मुंडे यांचा जो या ठिकाणी पुतळा आहे, ही प्रगतीपथावरचं काम या ठिकाणी चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। प्राथमिक माहिती अशी मिळते की आपल्याला या ठिकाणी जे आता या 15 ऑगस्टला या पुतळ्याचं अनावरण होणार आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। आपण पाहिले की या प्रांगणामध्ये जे वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे आणि हे जे आता कंपाऊंडचं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जे काम चालू आहे, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेलं काम कितीपत या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होणार आहे, आपण सर्वांचं लक्ष या ठिकाणी या कामाकडे लागलेलं आहे। लवकरच या पुतळ्याचं जे अनावरण होणार आहे हे आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत। मात्र हे जे काम आहे हे आता तर सध्याला प्रगतीपथावर असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे 15 ऑगस्ट मध्ये हा उद्घाटन सोहळा होणार आहे आतापर्यंत माहिती नाही, मात्र 15 ऑगस्ट दिवशी हा पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे अशी माहिती मिळत आहे। स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर।